नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. टेस्टी ट्रीट बाय श्वेतामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे गव्हाचे पिठाचे पापडी. चला तर मग साहित्य बघूया. वाटे गव्हाचं पीठ, बारीक रवा 2 ते 3 चमचे, कसुरी मेथी, जिरं, ओवा, पांढरे तीळ, मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ. तेल हे आपण मोहनासाठी वापरणार आहोत. सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. तेलाचा मोहन 5 ते 6 चमचे घेऊ शकता. वाटल्यास थोडं अजून ॲड करू शकता. एक्स्ट्रा तेल घेताना तेल गरमच घ्या. तेल पिठाला चांगलं चोळून घ्यावं. पिठाचा असा गोळा करून पाहावं. जर गोळा तुटला नाही तर समजून जायचं मोहन आपलं परफेक्ट बसलं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ हे घट्टसर मळून घ्यावं. पाच ते 10 मिनिटं असं झाकून ठेवा. छोटे छोटे गोळे करून चपाती पातळ अशी लाटून घ्यावी. काट्या चमच्याच्या साहाय्याने चपातीला छोटे छोटे छिद्र करून घ्यावे. नंतर ग्लासच्या साहाय्याने किंवा डब्याच्या झाकणाच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या काढून घ्याव्या. गरम गरम तेलामध्ये डीप फ्राय करावे. लो टू मिडियम हीटवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करावे. अशा प्रकारे आपला गव्हाच्या पिठाच्या पापड्या तयार आहेत. फ्लेवरसाठी तुम्ही यात पेरी पेरी मसाला किंवा चाट मसाला सुद्धा ॲड करू शकता. नवीन नवीन व्हिडिओसाठी टेस्टी ट्रीट बाय श्वेताला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की तुमचे मत सांगा. साधी, सोपी आणि घरच्या साहित्यात बनणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय बाय.